असं म्हणजे बंद कर, असं म्हणजे तू तरी असा अर्थ होत नाही त्याचा, तू तरी ऐकत जा माझं. तर मंडळी सगळे बसून घ्या. मला वाटतं कोणी उभंच नव्हतं राहिलं, तरी पण मी म्हणतो एक रिवाज असतो म्हणायचा की बसून घ्या बसून घ्या. आपल्या सगळ्यांचं आमच्या थुकरटवाडीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचा लाडका केबल टी व्हीचा मालक, आपलं केबल टी व्ही आहे सगळ्यांना माहिती आहे, गुलकंद केबल नेटवर्क. तर गुलकंद केबल नेटवर्कचा मालक सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि थुकरटवाडी आज वेगवेगळ्या रंगांमध्ये सजलेली तुम्ही बघतच असाल. सगळीकडे इलेक्शनचे पोस्टर जसे लागावेत तसे इलेक्शनचे पोस्टर लागलेले आहेत, कारण आपल्या आवडीचं इलेक्शन सध्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यांना आता वोटिंगची घाई झालेली आहे बाबा, की आपण कुठल्या पक्षाला निवडून द्यायचं, आपल्याला कुठली सिरियल आवडते, आपण कुठल्या कलाकाराला किंवा कुठल्या हिरोईनला निवडून द्यायचं. सगळ्यांच्या मनामध्ये आता ती उत्सुकता आहे. तर आपल्याला जेव्हा शाबासकी मिळते ती शाबासकी अतिशय महत्त्वाची असते, आणि अशीच मायाची शाबासकी नेहमीच आम्हाला मिळत असते झी मराठीतर्फे. आणि कसं आहे, झी मराठी अवॉर्ड सारखेच आपल्या केबल नेटवर्कने सुद्धा काही अवॉर्ड सुरू केलेले आहेत. थुकरटवाडी पुरस्कार 16 या निमित्ताने आपण इकडे करणार आहे. तर आज आमच्या थुकरटवाडीच्या मंचावरती अख्खं झी मराठी अवतरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सुरुवातीलाच या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. पोस्टरमध्ये तुम्हाला दिसतंच आहे सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये, जो बऱ्याच बायका दुपारी 1:30 वाजता बघत असतात. मला कळत नाही, एवढा कार्यक्रम बघतात तरी माझी बायको दिवसभर रेसिपी बघून शेवटी भेंडी करायची ती भेंडीच करते. पण असू देत, बऱ्याच बायकांना त्याचा फायदा पण होतो. तर ह्या कार्यक्रमामधून घराघरात पोचलेलं एक व्यक्तिमत्व आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचे मित्र शंखदर्शन कराडे या. वा संकर्षण बोला सर. पेमेंटचं ठीक आहे, आम्ही नसतं दिलं, पण जेवायला तरी दिलं असतं. एवढं टेन्शन कशाला घेतलं, घरनं ताट घेऊन आला. अहो काय माहिती का बुचे, की प्रत्येक मालिकेच्या नायिकाला हिरोईन आहे. बरोबर. ते आपापल्या हिरोईनला असं छान हातात हात घालून घेऊन येतात. Correct आहे. आमची हिरोईन म्हणजे पदार्थ आहेत, मग आम्ही त्यांनाच घेऊन येणार म्हणून याला घेऊन आलो. क्या बात आहे, खरंच टाळ्या वाजवा. एखादी मग आमच्यावर हाना ना कविता. सगळ्या जगात थुकरटवाडी एक छोटंसं गाव असतं. वा 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 वा. सगळ्या जगात थुकरटवाडी एक छोटंसं गाव असतं. क्या बात आहे. पण छोट्याशाच या थुकरटवाडीत सगळं जग बसतं. वा दादा वा वा. बरं फक्त बसतं असं नाही, मनापासून हसतं. विनोदावरचं तुमचं प्रेम ठळकपणे दिसतं. क्या बात आहे. वा वा. 200 झाले भाग, आता 1000 होऊ द्या. हसत राहा, हसवत राहा, हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. वा 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 वा. शंकरसेन मनापासून स्वागत तुझं. आणि या वर्षीच्या झी मराठी अवॉर्ड मध्ये तुला सुद्धा नॉमिनेशन आहे. बरोबर. आणि सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकासाठी एक तगडा तू हे आहेस, काय म्हणता येईल त्याला, टफ फायटर असं म्हणूया आपण त्याला. साबळेंबरोबर दामले सरांबरोबर नामांकन होतं, हीच माझ्यासाठी फार मोठी पावती आहे. त्याच्यामुळे झी मराठीचे मला नामांकन केल्याबद्दलच खूप आभार मी व्यक्त करेन. स्वागत आणि बसण्याची विनंती करतो शंखदर्शन खराटेसाठी. जोरदार टाळ्या. पुढची सिरियल जी संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या घरात येते, आणि सगळ्या महिला ज्या भाऊजींची अतिशय मनापासून वाट बघत असतात, जणू काही सणच असतो दररोज भाऊबीजेचा, अशा पद्धतीनं हातात ताट घेऊन ज्यांना वळलं जातं ते आपले सगळ्यांचे लाडके आदेश बांदेकर भाऊजी. खरं तर अत्यंत बिजी व्यक्तिमत्व, आणि ते बिजी आहेत म्हणूनच हा कार्यक्रम 12 वर्ष चाललेला आहे. जोरदार टाळ्या. आणि यानंतर आता आपण चाललोय 7 वाजताच्या सिरियलकडं. खरं तर 7 वाजल्यानंतर मी नेहमी म्हणतो शंखदर्शन, नेहमी मी सांगत असतो लोकांना की आपला टीव्ही राहत नाही तर देवा राहून जातो. वा वा वा. लोक त्या टीव्हीला सुद्धा फुलं वाहताना मी बघितलेले आहेत बाबा. जय मल्हार साठी जोरदार टाळ्या. आणि आज या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत इनी देवांना, खंडोबा, माळसा आणि बानू. जोरदार टाळ्या. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरभी हंडेसाठी. जोरदार टाळ्या देवदत्त नागे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या ईशा केसकर साठी झाल्या पाहिजेत. देवाला मला विचारायचंय,
सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होईल हे नंतर. दोघींपैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण असेल असं तुम्हाला वाटतं? बक्षीस कोणाला मिळेल? इथे येणं हेच एक मोठं पारितोषिक असं मला वाटतं क्या आणि ते आम्हा तिघांनाही मिळालेलं आहे. क्या बात. सर्वोत्कृष्ट नायक आम्हा मित्रांपैकी कोणतरी होणार आहे आणि सर्वोत्कृष्ट नायिका ह्या दोघींपैकी होणार आहे. दोघी होतील कदाचित. ओ हो, क्या बात आहे. ह्याला म्हणतात खरं न्याय. खरा न्याय त्यांनी केला. तिघांचं पण स्वागत. खूप गप्पा मारायचे आहेत. विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या तिघांसाठी. आता आपण पुढच्या सिरियलकडे जाणार आहोत. 7 वाजता नंतर आपण 8 वाजताची सिरियल बघत असतो आणि ती म्हणजेच जी नवीन स्कीम लॉन्च केली झी मराठीनं, माझ्या नवऱ्याची बायको. त्या स्कीममुळं बरेच जण टेन्शनमध्ये आलेले आहेत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं बाबा त्या मालिकेमुळे. पण मालिकेमुळे खरंच खूप आनंद मिळतोय. तर या मालिकेच्या निमित्तानं या मंचावरती आपण या तिघांना सुद्धा आमंत्रित करणार आहे, जे सगळ्यांच्या आता मनात बसलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुरुनाथ, राधिका आणि शनायासाठी. अभिजित, मला तुला हेच विचारायचं आहे. ठीक आहे, आता सिरियलमध्ये चाललंय ते चाललंय तुझं, पण हे सिरियलमुळे जसं आमच्या घरात टेन्शन सुरू झालंय तसं तुमच्या घरात तुझी जी म्हणजे ओरिजिनल बायको आहे सरकारी, तर जे सरकारी जी ओरिजिनल बायको आहे त्यांच्यात काय बदल झालाय का? म्हणजे सतत मोबाईल चेक करणे, तू कुठे जरी दात घासायला गेला तर पटकन बघणे कोणाचे व्हॉट्सॲप आले वगैरे असं. नाही, बरोबर आहे. ही भीती होती म्हणून मग मी काय करतो, कधी कधी शिफ्ट एक्सटेंड करायला लावतो अयो. आणि मग जास्त वेळ सेटवर असलं की कसं या गोष्टी उद्भवतच नाही. म्हणजे आलं की फोन, अरे बॅटरी संपली म्हणून झोपून जायचं. विषयच उद्भवत नाहीत ना काही. ओके ओके, म्हणजे तुझं कास्टिंग करेक्ट केलेलं आहे जी. Correct. नाही, म्हणूनच मी निवडली मालिका. अच्छा, म्हणूनच निवडली मालिका. खरे रे, खरे. आपल्यासारख्या माणसाला काय जमायचं म्हणजे त्याच्यासाठी वेगळी तपश्चर्या लागते राव. जोरदार टाळ्या. मी विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर मंडळी, आता या मालिकेनंतर आपण जाणार आहोत पुढच्या मालिकेकडं. 8:30 वाजता जी मालिका आपल्याला बघायला मिळत असते. खरं तर या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन कुणाला असेल बघत याच्या चेहऱ्यावर, ते हिरोलाच आहे. फुलता कळी फुले ना, हातामध्ये गुलाब तर फुललेलाच दिसतोय मला. पण अतिशय एक वेगळ्या वळणावर चाललेली मालिका. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात विक्रांत, मानसी आणि मोनिका यांना. तर दाढी वाढवलेल्या बरंच जाधव सारखे दिसणारे ओमप्रकाश आहेत, तर त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी. तर ही त्यांची दुसरी मालिका आहे झी मराठीवरची. मला जास्त आनंद ह्यामुळे होतोय की मी पहिला जो माझं कॅरेक्टर होतं, जे कॅरेक्टर होतं साई प्रसादचं कार्यक्रमामध्ये, तर ते थोडं म्हणजे ते खूपच वेगळं होतं ह्यापेक्षा आणि ते जास्त ग्रामीण भाषा बोलणारं होतं. तर त्यावरून मला ह्या कॅरेक्टरसाठी कास्ट करण्याचा विचार केला. ह्याबद्दलच मी झीचे खूप आभार मानतो खरं तर. साई प्रसाद कसं बोलला असतं समजा, त्याला असतं नॉमिनेशन तर साई प्रसाद त्याला खुश झाला असता तो. तो म्हणला असता काम एवढं भारी, लोकांना आवडलंच पाहिजे. वा वा. तिघांनाही विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. 9 वाजता जी मालिका आपल्या भेटीला येते ती म्हणजेच काय आहे दिया परदेश, आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला आवडणारं कपल आहे ती इथं आज या मंचावरती येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांचं तर नुकतंच लग्न झालंय, शिव आणि गौरी.
नवीन नवरी आहे म्हणल्यानंतर तर उखाणा घेतला पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर. वा वा वा. उखाणा तर झालाच पाहिजे आणि असं पदर बिदर घेऊन आला म्हणल्यावर तर झालाच पाहिजे. और आप भी लेंगे उसके बाद में हिंदी में. हाँ ठीक है. हाँ नहीं मैं मराठी में लूंगा. ले हो फिर क्या हाँ, पहिली तुम्ही. गौरी बोलो. गौरी. गौरी नाही रे, गौरी. पण आता झाली आहे शेवची नवरी. ओ हो वाह 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 वाह. अब आप लो मराठी में. मुझे एक ही आता है. भी कितना लेंगे? बायको एक ही है. भजीत भजी मेथीची. ओहो क्या बात है. भजीत भजी मेथीची. भजी असं द्या. करेक्ट आहे. असं द्या. भजी खात नाही का? हसता काय? हो चलेंगा. हाँ हाँ नहीं नहीं चलेंगा. नहीं 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 नहीं. भजीत भाजी. आपने भी यमक आने से मतलब बाकी. भाजीत भाजी मेथीची. करेक्ट सर. भाजीत भाजी मेथीची. मेथीची. गौरी माझी प्रीतीची. क्या बात आहे. जोरदार टाळ्या कपलसाठी आणि सगळ्या महाराष्ट्राचं लाडकं कपल. मी विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. ज्या गुन्हेगारांचा शोध घेतात आणि गुन्हेगार ज्यांना बघून खरंच घाबरून पळतात किंवा चळाचळा कापतात अशा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अस्मिता यांचं. जेम्स बॉन्ड 930 म्हणजे 9:30 वाजता येणारा जेम्स बॉन्ड. तर अस्मिता तुमचं मनापासून स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा या नॉमिनेशनसाठी. मी विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर मंडळी आता आपण आमंत्रित करणार आहोत अशा एका मालिकेतल्या कलाकारांना. खरं तर ती मालिका बघताना आपल्याला लय भीती वाटते आणि त्या मालिकेतले कलाकार पण लय घाबरलेले असतात आणि त्यांना बघून आपण लय घाबरलेलो असतो. पण या घाबरीमधूनच एक जो टाइमपास घडतो बाबा ते आम्हाला लय आवडतं. आमच्या घरात लय लोक बघतात ही सिरियल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सिरियल मधून अभिराम आणि देविका यांचं. तर दोघांनाही नामांकन मिळालेलं आहे त्याबद्दल भरपूर गप्पा मारायच्या आहेत. विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या अभिरामसाठी आणि देविकासाठी. तर ज्यांचं वाढदिवस आहे त्यांना आपण आमंत्रित करूयात. सरपंच साहेब या. नमस्कार. बसा बसा बसा. स्टार कुणाच्या सिरियल खाली काय? किती टीआरपी आहे हे अख्ख्या तालुक्याला माहित आहे. अच्छा अच्छा. अरे दुसऱ्याच्या सिरियल बद्दल काय बोलता? स्वतःच्या सिरियलला सांभाळा तुम्ही. याला काय अर्थ आहे? अण्णा काय सकाळीच अण्णा आज आपल्याला सकाळीच लाभलेले आहेत असं माझं म्हणणं होतं. तर आता आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण ते असतं ना पोडी मेड आणणार आपडी पोडियम. तिच्यावर गाणं पण आलं आपडी पोडियम पोडियम. ते अवॉर्ड शोचं फिलिंग आलं पाहिजे म्हणून हे. बाकी काय तुम्ही रोज यांना बघता ना तुमच्यासाठी खास आलेले ते माणसं. अरे अरे मी फॅन आहे यांचा. हा ना. अभिजित रवांडेकर या ठिकाणी आलेले आहेत. अभिजित रवांडेकर कसं असं हे ते लिहिलेले आहे रवांडेकर. हे बघा अभिजित रवांडेकर. अरे र आणि व ख आहे ते दादा. र असं वेगळं करू नका. स्पेस असेल त्याच्यात. तर रवांडेकर नाही ते ख आहे खवांडेकर. हे कळलं, खांडेकर. कळलं. आज ते विथ फॅमिली आलेले आहेत. बरोबर आहे खरं आहे. विथ फॅमिली आलेले आहेत. त्यांच्या मिसेस राधिका आणि त्यांच्या विशेष विशेष बाबा शनया चौघडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना नाव आहे चौघडे काय आडनाव आहे काय काय नाही पिक्चर होतो ना एक शनया चौघडे. ते वेगळे हो. ते वेगळे हे वेगळं आहे का? झी मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी परदेशी सिरियल पण आपण दाखवतो आहे. परदेशी सिरियल कुठले दाखवतोय? अरे यांच्या आहे ना काय दिया परदेशी. अरे काय द्या परदेश नाही काय द्या परदेश. अच्छा मी काय म्हणतो
तुमचे ते नाव आहे परदेशी, पण तुम्ही परदेश कधी दाखवला नाही त्याच्यामध्ये. बाहेरच्या देशात काहीच नाही दाखवलं यांच्या सिरियल मध्ये. अरे दाखवलं परदेश म्हणजे कसं आहे, वाराणसी ना, वाराणसी म्हणजेच परदेश दाखवलाय. अरे वाराणसी कुठे परदेश मध्ये, आम्हाला काय माहित नाही काय भूगोलिक. नाही माझं काय म्हणणं आहे, मेरा क्या म्हणणं आहे, म्हणजे तुमचं जसे नाव ठेवलेलंच आहे की नाही परदेश, तर तुम्ही जाऊ द्या ना परदेशात, काय प्रॉब्लेम आहे. कुठल्या परदेशात जायचं? ऑस्ट्रेलियाला जा, ऑस्ट्रेलियाला. का ऑस्ट्रेलिया आवडतं तुम्हाला म्हणून? नाही मला तिकडनं 2 कांगारू आणायचे. तुम्हाला पोरगा पेंटिंग करतो ना, तिथे जे ब्रश बिश ठेवायला बरं पडते ते काम. पोराला ब्रश ठेवायला कांगारू मिळावं म्हणून त्यांनी शूटिंग ऑस्ट्रेलियात करायचं. मग काय प्रॉब्लेम आहे. आपके इसमें बुआ बोलते ना, बुआ आपके इसमें बुआ. बुआ का इनको मतलब मालूम नहीं, किसको बोलते हैं बुआ, ऐसे वो मेरे को पूछ रहे थे, मेरे को मालूम नहीं बाबा. बुआ बोलते हैं मतलब जो मेरे डैडी की बहन, मेरे लिए बुआ. अच्छा मतलब आपके फादर के बहन को बुआ बोलते हैं. आत्या म्हणजे बुआ. आत्या हाँ. लेकिन हमारे तरफ बुआ किसको बोलते मालूम है क्या? किसको? ओ सुसले को. सुसले. कैसा? हाँ वो सुसले आता है ना टीवी पे. हाँ. सुसले जैसे टीवी पे आता है, बच्चे बोलते अरे बुआ. अरे बापरे, विक्रांत यांची फॅमिली या ठिकाणी आलेली आहे. वा वा वा. काय मग खुल्ली का कळी खुल्ली नसेल खुल्ली तर तुम्ही एक काम करा, रात्री पाण्यात भिजू घाला, बोलून आणि त्याच्यात काय करायचं माहितीये का, एक पॅरासिटामॉलची गोळी टाकायची, त्याच्यामुळे 2-4 दिवस फुलं टवटवीत राहतात. त्या फ्लॉवर पॉट वर सिरियल आहे का, त्याची पोरगी दिसती फ्लॉवर पॉट सारखी म्हणून कशी आहे का सिरियल? फुलांचं शोक. ते फुलं वेगळे, हे वेगळे. अच्छा. आता आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेलो आहेत, म्हणजे ह्या कार्यक्रमात सुटत झाले काय? नाही शक्य आहे का? काय हरकत नाही. तर आता त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. अत्यंत दिमागदार सोहळा जो 2016 मध्ये सगळ्यांना दिसणार आहे, असा हा तुकरटवाडी पुरस्कार सोहळा. आणि पुरस्कार देण्यासाठी माणसं तर येतीलच, पण पुरस्कार देणारं कोणतरी पाहिजेत. तर एक बाई असतात, ते कुठे गेले? थांबा, तिला नाही अवॉर्ड मिळालाय, ती फक्त देणारी बाई. तुम्ही काय असता दायगोड बाई का, बसा. आणि हे काय, कशात पडलेली ट्रॉफी? वांगे बाई ना आलेले अशी डिझाईनच तसे डिझाईनच आहे, आपल्याला जवळची वाटत ट्रॉफी. बाबा, पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट बॉडी, सर्वोत्कृष्ट जोडी असा पुरस्कार आहे, पण आमच्याकडे सर्वोत्कृष्ट बॉडी असा पुरस्कार आहे. आणि म्हणा नामांकन आहे देवदत्त नागे, अभिजित खांडकेकर. कमान, चियर्स. शिव, आपका भी है नॉमिनेशन. पुढचं नॉमिनेशन अभिराम. पुढचं नॉमिनेशन विक्रांत. आणि 6वं नॉमिनेशन आहे शंखदर्शन खराडे. तर हे अवॉर्ड देण्यासाठी पहिले आमंत्रित करूयात, जोरदार टाळ्या, कार्डवरून भविष्य सांगण्यात प्रसिद्ध असणारे चंद्रविलास फाजील. चंद्रविलास फाजील जी, आपलं मनापासून स्वागत.
तुमच्याच आशीर्वादानं आम्ही हा कार्यक्रम करत असतो असं तुम्हाला वाटेल, पण तसं काय नाही. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही घराघरात फेमस आहे, अतिशय फेमस. देशी विदेशी घेणारे, देशी विदेशी फिरणारे असे माणूस परवा जेलमधून सुटलेले. कसं आहे असं नाही, आता मला ते एकदम गेलं निघून मला तर तुम्हाला या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. ट्रॉफी हा अंधेरीत जाम ट्रॉफी. ट्रॉफी क नाही, ट्रॉफी क. तर हे जे ट्रॉफी आहे याला म्हणतात ट्रॉफी. हे तुम्हाला आपण देणार आहे, हे द्यायचं आहे. थँक्यू. हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना, काका काकूला, माझ्या आयटमला. तुम्हाला काय अक्कल आहे? तुम्हाला द्यायचंय म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देणार आहे, ते तुम्हाला मिळालेलं नाही. आपलं कर्तृत्वच नाही तर काय मिळालं आपल्याला? आपण कोणाला तरी देणार आहे. नॉमिनेशन अनेक जणांना आहे. सर्वोत्कृष्ट बॉडी, सर्वोत्कृष्ट बॉडी हे जातंय पारितोषिक. डेराक नरशंकन, डेराक उलट वाचताय. शंकर शंकर संघर्षण हे ट्रॉफी बरोबर हे घेऊन जाशील घरी प्लीज. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. हे काय पाहून मला म्हणजे माझी बॉडी ताच मी म्हणतोय त्यांना कशी दिलास? जेवढे बॉडी बिल्डर असत नाही सर. हा म्हणजे मला वाटतं ह्याच्या मागचं काय असं असेल की खूप खाऊनही जाड होत नाही म्हणून मला हे पारितोषिक दिलंय का? नाही नाही हे एवढं नव्हतं विनोद. तुम्ही काय ऐसर आहे फक्त. तुम्ही नाही ऑब्जेक्शन घ्यायचं. परीक्षा तुम्ही नाही असतात घेत आमची. तुम्ही ट्रॉफी द्यायचं काम का? काय कशा मी एवढे बॉडीवाले असत यांची बॉडी सर्वोत्कृष्ट आहे. नसल तर मग यांनी शर्ट काढून दाखवा कोणाचे आहे. तुम्ही दाखवू शकता, चॅलेंज दाखवू शकता सर. तुम्ही ओके. हे विनर बाबा. दूध का दूध, पाणी का पाणी. आपण कसं पार्शलिटी वगैरे नाही. आता तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं म्हणून एवढं आम्ही फिसकटून सांगितलं नाही. ते सगळं गोपनीय असतं. ओके झाले ते. हे विनर झाले. आता हे दाखवतील बॉडी. मी हवं तर पारितोषिक परत द्यायला तयार. तुम्ही बॉडी दाखवू शकता. एक तर मला आधीच माझ्या कार्यक्रमात हिरोईन नाही, बॉडी दाखवल्यावर तर कार्यक्रमच नाही. खरं. तर तुम्हाला हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल अतिशय अभिनंदन. आपल्याला मी विनंती करतो की आपण कृपया असताना पण तर बाबा इथे आज काही मंडळी बसलेली आहेत, त्यांचं तुम्ही काही कार्डवरून भविष्य सांगू शकता का? असं आम्ही तुम्हाला विचारतो. हो सांगू शकतो सर. देवदत्त नागी. हो तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावरच विनोद करणार. बापरे. हे बघा त्यांच्यासाठी काय आले. लाल गॉगल सेम असा. हा लाल गॉगल. लाल गॉगल का आलाय त्यांच्यासाठी? देवदत्त नागे यांच्यासाठी काय आहे, त्यांना लाल वस्तू सगळ्या आवडतात. हा असं आम्ही लाल रंग सुद्धा आवडतो त्यांना. हा म्हणजे सगळंच लाल. कपडे लाल, सायकल गाड्या लाल. त्यांच्या 4 गाड्या आहेत सर, त्या पण लाल आहेत का नाही? हो एवढं लाल टी शर्ट वर तुला फोटो आहेत त्यांचे. मग अहो एवढंच काय, मेकअप रूम सुद्धा त्यांनी लाल रंगाचाच करून ठेवलेला. मेकअप रूमला लाल रंग देऊन घेतला तुम्ही? त्यामुळे त्यांच्याकडून ऐकू. हे खरं आहे सर? होय खरं की नाही? त्यांना लाल रंग खूप आवडतो. पण लाल गॉगलचा काय संबंध? नाही, हा गॉगल घातल्यामुळं कुठलीही वस्तू त्यांना लाल दिसेल. हा खर्च कमी होईल ना म्हणून. असं पुढचं कोणाचं आहे? ए सुरभी हांडे यांच्या. हो यांच्यासाठी भविष्य आहे. सुरभी हांडे यांचं हे बघा
वॉकर ते ह्याच्यात असते हे आहे की जिम मध्ये असते ते हा मग तेच पळायचं. हे बघा वॉकर बघा चालायचं वॉकर का बरं असं चालायचं ह्यांना चालायची आवड आहे. हा, खूप चालतात त्या कुठं अहो इथं एवढंच काय सिरियल मध्ये पण चालतात एक डायलॉग बोलतात आणि 2 सील चालतात तिला आकड्यावर येऊन देणार नाही डांग 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 पुढं सिरियल संपली आता पुढील भागात डायरेक्ट हे आहे पण हे आहे बरोबर आहे एक डायलॉग आणि नंतर एक शतपावली हे आहे. शतपावली अभिजित कांडकेकर यांच्यासाठी येतात हे भविष्य पा काय आले हो साबण मस्त साबण आले साबण का आलेला आहे आंघोळीचा हो त्यांना ना सेंटची फार आवड आहे सेंट हा मारत बसतात दररोज वेगवेगळे हो खूप आवड आहे का नाही सर आवडतो का नाही? मग काय माहिती समजलं मी काय म्हणतो एवढं करण्यापेक्षा एकदा स्वच्छ आंघोळ करा ना त्याची जास्त गरज नाही लागणार असं का बसा सेंट त्याच्यासाठी नसतो सेंट मारल्यामुळे मग शनायासारखे मग मैत्रीण मिळतं तुम्ही लावत चला मग तुम्हाला कळेल हा आता पुढचं कोणाचं आहे शनाया मॅडम शनाया मॅडम तुमचं पण भविष्य आलेलं आहे बुवा दाखवा काय भविष्यात काय निघालं बदाम एक बदाम आलाय कार्ड भविष्यात आणि आय लव्ह यू हे जेवण काय भविष्य काय म्हणजे हे काय भविष्य आहे तुम्ही त्यांना सांगा हे काय भविष्य काय याच्यातलं अहो त्यांचं भविष्य मीच आहे अजून काय तुम्ही त्यांचं भविष्य आहे तुमचं भविष्य लय अंधारात आहे राव पर्सनल देताय मेसेज पर्सनल मेसेज देताय अभिजित चिडला तर मग दिल फाईट एखादी मग आमच्या खरं तुमचं काम करून नका घेऊ तर अतिशय चांगलं तुम्ही प्रयत्न केलात आणि भरपूर तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं ह्या गोष्टीबद्दलचं तर आता प्लीज तुम्ही या. येतो पहिला पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे आणि तो सर्वोत्कृष्ट बॉडी मिळालेला आहे शंखदर्शन कराडेला तर पुढील पुरस्कार आहे आणि तो देण्यासाठी आता सगळ्या पोरी गायाळ होणार मला माहिती आहे आता ना शिव दिसल ना अभिजित कांडकेकर दिसल कोणीच दिसणार नाही कारण सगळ्यांचे हृदय जिंकायला येतोय तो शाकुर खान बाजूला बाजूला पडाल पडाल पायरी खतरनाक असे वळा बस म्युझिक संपलं की वाजू नका ते कळेल काय क्या बात है शाहरुख खान यांच्यासाठी जोरदार टाळ्या कुठल्या डिपार्टमेंटला इथे काम करता तुम्ही जेवण घेऊन आलोय ते माणूस जेवण घेऊन येतो त्याला शाहरुख खान म्हणून इकडे आणलाय तुम्ही लाज वाटते का तुम्हाला ते 400 रुपयात कोण सापडणार तुम्हाला 400 रुपये दोन वाटते तो शाहरुख खान अरे तू शाहरुख आहे का तू पौराणिक नाटकातला माणूस आहे दुरून वाटते ना शाहरुख अरे एका जागी उभा राहणार रे केवढा कबड्डी खेळून राहणार एवढ्या एवढ्यात घ्या आता कोणासाठी डायलॉग म्हणणार सनरीटा कोण शनय रीटा शनय रीटा शनय रीटा अच्छा शनय रीटासाठी शनया बरं हे काय शनय रीटा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है शनय रीटा हमें तो अपनों ने लूटा गैरों में का दम था जहाँ कश्ती डूबी वहाँ पानी कम था
ते घ्या ना तुम दस्ते नाजुक में रह गए फूल के चुप जाने का दर्द है बात तो हैरान है मगर किस बात को जोर बनाओ शना रीटा आई लव यू शना ठरलेला आई लव यू नाही घाबरू नका ते पाळी होत शना रीटा आई लव यू पॉलिश टाकता आता परत करा हे नवीन कलाकारांना शिकवणं लय अवघड असतं आई लव यू शना रीटा कर I love शना तू अशी हस ना I love you. Shana Rita, I love. काय आता मी आला होते तेवढेच होते काय Shana Rita, I love. अरे हो ते कळलं स्क्रिप्टच तेवढे काय विचारलं तेवढंच बोलणार जाऊ दे चल दे घे ना तुला काय दे दे द्या आय लव्ह यू हा चिकने चिकने पोरींना तुम्ही फुल देता एक मिनिट त्याला मारू नका तो आमचा सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी कोण आहे तो कोण हा कोण माझा नवरा तुमचं नवरं मग मेल्या काय रे तू का सकाळी विचारलं माझ्या माहेरा घेतस काय तर पोटात दुखतात जुलाब होतात म्हणून सांगतात आणि हाय गुलाब देतात Okay, हाय गुलाब नाही मग काय ईशा आता तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला तुमचा पहिला पुरस्कार आठवतो का कुठला होता मी दुसरीत असताना मला पहिलं बक्षीस आयुष्यात हे लिंबू चमचा स्पर्धेत मिळालं होतं आणि माझ्यासाठी सगळे हसले होते कारण बाकी रनिंग मध्ये आणि काय लंगडीमध्ये वगैरे अशी मुलं पहिली आली होती मला एकटीलाच लिंबू चमचामध्ये बक्षीस मिळालं होतं पण हसायचा भाग बाजूला ठेवून खरंच घरच्यांनी मला असं झालेलं की काय फक्त लिंबू चमच्यातच बक्षीस मिळालं आपल्याला बाकी कशातच नाही लिंबू पण तर मिळालं म्हणायचं हा सरबत तेच केला असता तर आई म्हणली की नाही हे पहिलं बक्षीस आहे तर आयुष्यात अजून त्याच्यातच करिअर का नाही केलं लिंबू चमच्यात आपल्याकडे ऑलिम्पिक्सला किंवा ह्याला काय कॉमनवेल्थला खेळत नाहीत ना लिंबू चमचा मी मोठे स्वप्न बघते त्यामुळे वा 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 काय संकर्षण तिथल्या तिथं आता आपण देवदत्त यांना विचारूयात की तुम्हाला तर खूप बक्षिसं मिळालेली असतील शरीर सौष्ठवसाठी पण पहिलं बक्षीस आठवतं का तुम्हाला? पहिलं बक्षीस शाळेत मिळालं होतं पण मला एका बक्षिसाची अगदी आठवण येते कॉलेजला होतो अलिबागला JSM कॉलेजला आणि सर्वात ज्युनियर असून सुद्धा मी त्या तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट याच्यामध्ये भाग घेतला होता अलिबागहून मुंबईला जाऊन कॉम्पिटिशन करणं वगैरे हे फार तिकडे म्हणजे पचणारी गोष्ट नव्हती अशी म्हणून जो आमच्या कॉलेजचा एंट्रन्स आहे त्याच्यासमोर एक नोटीस बोर्ड असायचा त्या नोटीस बोर्डवर अगदी फार विचित्र असं चित्र काढलेलं माझं आणि त्या तिकडे मिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी देवदत्त नागे असं बरंच काय काय विचित्र काय काय लिहिलं होतं आणि तो बराच दिवस तसाच बोर्ड होता पण नंतर आमचे जे इन्चार्ज होते अनिल पाटील सर त्यांनी मला काही दिवसानंतर फोन केला की अरे तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे तुझं गोल्ड मेडल जस्ट हुकलेलं आहे आणि त्याच बोर्डवर जिथे माझी विटंबना म्हणा किंवा असं काही झालं होतं त्याच बोर्डवर मला कॉम्प्लिमेंटचा किंवा कॉंग्रॅच्युलेशनचा फार सुंदर असं मेसेज त्या तिकडे दिला वा 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 सुरभीला आता मला विचारायचं की तुमचं पहिलं बक्षीस किंवा पहिली शब्बासकी आठवते का फ्रेंडशिप डे होता तिसरीत वगैरे असेल मी तेव्हा आणि त्या काकूंना न दिसता तो बेल्ट चोरायचा आहे असं मी मैत्रिणींनी ठरवलं होतं म्हणजे दुकानदार आणि दुकानदार त्या काकू होत्या आणि त्या तिकडे बघत असतील तेव्हा पटकन असे पिंक कलरचा एक असा जाड जो मला खूप आवडला होता तो असा पूर्ण मी ती रीळ त्यांना न सांगता बॅगमध्ये टाकून घरी चोरून आणली होती बापरे आणि खूप आनंदात आईला असं सांगितलं होतं की मी याचे पैसेच दिले नाही आहेत
आणि आईने पण मला तेव्हा आई काहीच बोलली नाही मला आणि सकाळी उठून मी आईला अजूनही फ्रेंडशिप बेल्ट बांधते, तिने पण मला बांधला आणि मी तिला बांधल्यानंतर मला जो तो बँड आवडला होता जो मी चोरून आणला होता पिंकवाला, तो आईने माझ्या दोन्ही हाताला असा गुंडाळत होती आई. आधी मला वाटलं की ही जस्ट बांधतीये, तर तिने पूर्ण हातभर तो गुंडाळला आणि मला म्हणाली की आता हे पैसे घे आणि याच हाताने त्या काकूंना पैसे द्यायचे याचे. आणि मी ते पैसे दिले आणि तेव्हा त्यांनी मला त्याच्याऐवजी अजून 3 बँड्स गिफ्ट म्हणून दिल्या. आणि ते माझी पहिले बक्षीस होतं की तू प्रामाणिकपणे याचे पैसे आणून दिले आणि यानंतर असं कधी घरी नव्हतं वाटलं, नाहीच कळणार ऑब्व्हियसली. पण ते खूप छान बक्षीस तुम्ही पैसे दिले की 3 गोष्टी मिळतात. नाही ना, आता लहान पण नाही राहिले, म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळालं होतं. तुम्हाला तर आता फुकट देत असतील. तर संकर्षण आज इथे आलेले आहेत म्हणल्यानंतर ते एखादी बेस्ट कविता तर झालीच पाहिजे, तर मारा एखादी. त्यांना मैत्रीतलीच रिक्वेस्ट डायरेक्ट. बरं, मग मला कविता मारायसाठी तिथे यावं लागेल कारण ती 2 मित्रांची कविता आहे. येऊ का? म्हणजे मला माझा मित्र असल्याचं बरं वाटतं. मग अभिजित ये ना, तू आपण 2 मित्र निलेश आणि मी एकत्र खूपदा येतो. अभिजित नाही आहोत पण ते तुम्ही सध्या समोरून एक मुलगी जात असते छान. अभिजित सारखा मित्र माझ्यासारख्या मित्राला म्हणतो की कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही, कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही, तिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही. जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बुंगाट, होताच माझं ब्रेकअप तुझं जुळून देईन जंगाट. एवढ्यावरती मग माझ्यासारखा मित्र अभिजित सारख्या मित्राला म्हणतो की प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बुंगाट पळतात, तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा दीरन जाऊ आहे, जिला खोपच्यात तुला भेटायचंय त्या पोरीचा मी भाऊ आहे. एवढ्यावर मग अभिजित सारखा मित्र मला परत म्हणतो की थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडू, थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडू, खोपच्यात भेटतो तुला मी पण इथं नको बडू. आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो, आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो. अशी 2 मित्रांची गोष्ट आहे, म्हणून मी अभिजितला बोलवलं. थँक्यू सो मच. थँक्यू अभिजित. मार नाही खाणार आहे ना याच्यात. नाही आपली झाली एवढं कविता आणि तर शनया, आता तुम्हाला विचारायचंय तुमचं पहिलं बक्षीस आठवतंय का काय होतं? माझी इंटर कॉलेजिएट स्पर्धा होती एक, आणि माझी आई आणि माझे गुरु हे दोघंही जण आले होते. म्हणजे माझे तबला ज्यांनी मला शिकवला ते प्रदीप साठे, आणि ज्यांच्याकडे मी संगीत विशारद पूर्ण केलं त्या वसुधा आंबेकर. तर तेव्हा मी परफॉर्म करायला आले आणि तेव्हा मी जीवलगा हे गाणं गाऊन आणि तबला वाजवून एकत्र ते परफॉर्म केलं होतं. तुम्हीच वाजवलेलं तबला पण? हो, तबला वाजवत ते गाणं परफॉर्म केलं होतं. तर त्यामुळे तेव्हा जे परफॉर्म केलं आणि परफॉर्म केल्यानंतर जे मला कौतुक दिसलं त्या तिघांच्याही डोळ्यात, ते माझं सर्वात पहिलं बक्षीस मी मानते. वा वा. माता गाण्याची तर झलक आपण ऐकूच शकतो, मग एवढा सुंदर आवाज आहे म्हणल्यानंतर काय बनता, बरोबर आहे का? हो. वा. क्या बात. अरे ओ एवढे इमोशनल झाले गाण्यामुळे भाई. कारण गाणं पण तसं आहे, सिरियल पण तशीच आहे ऍक्च्युली.
काय झालं वहिनी दायगुडे वहिनी काय झालं लढायला काय झालं मला पण माझ्या नवऱ्याच्या बायकोची आठवण आली. नवऱ्याची आली इथपर्यंत ठीक आहे नवऱ्याच्या बायकोची आठवण झाली म्हणजे कळलं नाही मला. माझ्या नवऱ्याची दुसरी आहे ना हा ती पण अशीच गाते. त्या पण इतक्या सुंदर गातात. हो. मग त्याच्यामुळे पडले असतील त्याच्या प्रेमात तुमचे मिस्टर. तुम्ही नाही गात. मी पण गाते. बरं ऐकू ऐका ना त्याच्यामुळे मग तिकडं प्रेमात पडतात. अभिजित खांडकेकर सर तुमच्यासाठी एक मेसेज इथे लिहिलेला आहे तो मी वाचून दाखवतो. वर्गात परभणीची भाकर म्हणून चिडवल्या जाणाऱ्या या गोंडस मुलाला आपल्या चिरकणाऱ्या आवाजाचा न्यूनगंड होता. पण हताश न होता आपल्या आवाजावर तो काम करत राहिला आणि हाच आवाज बनला पुण्याच्या रेडिओचा नंबर 1 आवाज. आता रेडिओ जॉकी म्हटल्यानंतर तू हिरो कसा काय होणार असे अनेक सल्ले होतेच. पण पठ्ठ्यानं कंबर कसली पदाचा राजीनामा दिला आणि निघाला महाराष्ट्राचा सुपरस्टार व्हायला. स्वतःला अपग्रेड करतच राहिला उत्तम अभिनेता म्हणून. आणि म्हणूनच माझी या प्रियाला प्रीत कळेना जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा ढोल ताशे मामाच्या गावाला जाऊया सारेगमप आणि आता माझ्या नवऱ्याची बायको याद्वारे या अभिनेत्यानं मराठी हृदय मनात आपलं नाव कोरलंय. अभिजित खांडकेकर. काही पुरस्कार आपण दिलेले आहेत पण तुकडवाडीमधले हे पुरस्कार इथेच थांबणार नाहीत तर ते आपण उद्याच्या भागात सुद्धा बघणार आहोत. तर मी या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज तुम्ही आमच्याकडेच थांबा. आपण भेटूयात यांच्याच बरोबरीनं उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.